जय जय रघुवीर समर्थ। जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधूनी पाहे। पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 144 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आपल्याला या अविद्येच्या पायी जीवाची कशी फसगत होते, आपल्या हिताची दिशा बदलून तो कसं अहिताच्या दिशेने आपलं जीवन जगत राहतो, या नश्वर गोष्टींना सत्य मानून कशा दृष्टीने तो प्रपंचामध्येच आपल्या सद्गुरूला आणून सद्गुरूपासून प्राप्त करावयाची ही आत्मवस्तूपासून दुरावतो, याचं चिंतन आपण अभ्यासणार। खरोखर सज्जनो, या समाज व्यवस्थेमध्ये जर सद्गुरूचं स्थान नसतं तर आम्हाला कोणी सांगितलं असतं, कोणी शिकवलं असतं जीवन जगण्याचं खरं रहस्य काय आहे, कशासाठी जगायचं, काय सत्य या जीवनामध्ये। या सगळ्या गोष्टी आम्हाला या संत सत्पुरुषाच्या संगतीमुळे प्राप्त होतात। त्या कशा प्राप्त होतात हे समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतात। समर्थ माऊली म्हणते, जगी पाहता साचते काय आहे। अरे मना, कधी विचार केलायस का रे, या जगामध्ये खरंच काय सत्य आहे, काय अर्थपूर्ण आहे, काय माझ्या जीवनामध्ये माझ्या बरोबर शेवटपर्यंत येणार आहे। अति आदरे सत्य शोधून पाहे। अत्यंत आदराने हे मना सगळ्या गोष्टींचा तू अभ्यास कर, परीक्षा घे आणि स्वतःच अभ्यासाने ठरव की अति आदरे सत्य शोधून पाहे। इथं समर्थांनी जो हा अति आदरे शब्द वापरलाय ना, आपण त्याच्यावरती चिंतन करूयात पुढे जाऊन। पण लक्षात ठेवा की हे चिंतन कसं पाहिजे, अत्यादराने केलेलं चिंतन पाहिजे। अति आदरे सत्य शोधून पाहे। पुढे काय म्हणतात समर्थ, पुढे पाहता पाहता देव जोडे। अशा पद्धतीने आपलं या जगामध्ये खरं कोण आहे, या विचाराने जर तू सतत निरंतर आत्मावलोकन करत राहिलास, या जगामध्ये सत्य शोधत राहिलास, तर एका टप्प्यावरती तुला सत्याचं दर्शन होईल। पुढे पाहता पाहता देव जोडे। देव अर्थात सत्य, राम अर्थात सत्य, या सत्याची अनुभूती तुला येईल। आणि जेव्हा सत्य या रूपाशी तू तद्रूप होशील, तेव्हा तुला स्वाभाविकपणे अविद्यारूपी मायेचा त्रास होणार नाही, कारण भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे। या अविद्यारूपी मायेची जी अस्त्रशस्त्र आहेत ती कोण आहेत? भ्रम, भ्रांती, अज्ञान, या तीन गोष्टीच या अविद्यारूपी मायेची आपल्या जीवनामध्ये चालणारी शस्त्र आहेत। त्या शस्त्रांना जणू काही तिलांजली दिल्यामुळं मनुष्य हा स्वाभाविकपणे प्रसन्न होतो, सत्य स्वरूप परमात्म्याशी तद्रूप होऊन जातो। सज्जनो, इथं समर्थांच्या
जो मला अंतरंगाचा गाभा दिसतो ना, तो मला विशेष प्रभावित करणारा आहे. मला समर्थ का आवडतात सांगू का? कारण समर्थ हे प्रयत्नवादी संत आहे, ते दैववादी नाही. रामाच्या इच्छेने सगळं घडतं मान्य आहे, पण ही देखील रामाचीच इच्छा का नाही की आपण त्याचा शोध घ्यावा? अशा अर्थाने आपण रामाच्या शोधासाठी निरंतर प्रयत्नवादी राहणं, आणि तो माझा देखील स्वभाव आहे. बिंग अन इंजिनियर, मी प्रत्येक गोष्टीमध्ये नेहमीच हेच संशोधन करत असतो की व्हॉट इज द व्हॅल्यू ॲडिशन, याच्यामध्ये नेमकं सत्य काय आहे, यामध्ये नेमकं मूल्य काय आहे. असार गोष्टींच्या पसाऱ्यामध्ये हरवून गेलेल्या जीवाला हे कधी कळू शकत नाही. पण संसारामध्ये देखील ज्याला सत्य शोधण्याची वृत्ती आहे, तोच परमार्थामध्ये देखील सत्य शोधू शकतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की ज्याला आपला संसार धड करता येत नाही, त्याला परमार्थ देखील करता येत नाही. हे काही येडा गबाळ्याचं काम नाही. सत्य शोधन हा शब्द तसा तर पुरोगामी लोकांनी वेगळ्या पद्धतीने वापरलेला आहे, परंतु सत्य शोधन ही खऱ्या अर्थाने आध्यात्मिक अनुभूती आहे. ही सत्य शोधक वृत्ती हा आपला स्वभाव झाला पाहिजे. पण हे सत्य शोधन कोण करेल, कधी करेल, कसं करेल, याचं उत्तर मात्र कोणाकडे नाही. समर्थांनी पुढे जाऊन एक फार सुंदर श्लोक लिहिलेला आहे. जया मानिला देव तो पूजित आहे, परी देव शोधोनी कोणी न पाहे. सत्य म्हणजे बऱ्याचदा ज्याची कल्पना जिथं स्थिरावली त्यालाच तो सत्य मानून बसतो. सत्य हे कल्पनातीत आहे ना, आध्यात्मिक सत्य बोलतोय मी. जया मानिला देव तो पूजित आहे. अनेक जण खंडोबाला मानतात, कोणी आपली ग्रामदेवताला मानतात, कोणी आणखीन ही देवता प्रसन्न होते म्हणून मानतात, ती देवता प्रसन्न, आणि तीच एक देवता आहे असं ते मानतात, कारण त्यांचा तिथं विश्वास कल्पनेच्या आधाराने बसलेला आहे. परी देव शोधोनी कोणी न पाहे. ही मानवी मनाची सत्य शोधनाची एक भ्रामक अवस्था. कारण जिथं त्याची कल्पना तिथं आलेल्या अनुभवाला मॅच होते, तेच त्याच्या दृष्टीने सत्य होऊन जातं. म्हणून समर्थांनी एक फार सुंदर प्रश्न विचारलाय आपल्याला की जगी पाहता साचते काय आहे? काय आहे सत्य या जगामध्ये? काय शोधायला पाहिजे? त्या भगवंताचं अस्तित्व कुठं शोधायचं? या मूर्तीपूजेच्या आधाराने आम्हाला त्याच्या स्वरूपापर्यंत कसं जाता येईल? कारण शेवटी ही मूर्तीपूजा देखील एका टप्प्यावरती आम्हाला त्या स्वरूपाकडेच नेणारी ठरते ना. नाहीतर अन्यथा औरंगजेबाच्या काळामध्ये आमची मंदिरं तोडली गेली, मूर्ती भंजन करण्यात आलं, आणि तेव्हा तो औरंग्या अगदी मोठ्या अहंकाराने म्हणायचा, बघा तुमच्या देवालाच मी तोडतोय. अरे त्याला काय कळालं की तो देव, अरे त्या मूर्तीपूजेच्या आधाराने आम्हाला स्वरूपापर्यंत जायचंय, तिथं आमचा देव आहे. मनुष्याला सत्य काय आहे याची खरी कल्पना नाहीये. मनुष्य हा सत्याच्या भ्रामक कल्पनेमध्ये राहतो, आणि त्या भ्रामक कल्पनेला जर सोडवायचं असेल तर यासाठी एकच औषध आहे जे माझ्या अनुभूतीला आलं. ते औषध आहे विवेक. विवेकाच्या आधाराने सारासार विवेक हा मनुष्याला सत्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे नेतो. सारासार विचार, सार काय आहे, असार काय आहे, नीर काय आहे, क्षीर काय आहे, सत्सद सद काय आहे, असद काय आहे. प्रत्येक ठिकाणी हे जर मनुष्याला डिफरन्शिएशन करण्याचं टूल कळालं ना, तर तो त्याच्या जीवनामध्ये कधीच सत्यापासून किंवा शाश्वतापासून लांब राहू शकत नाही. सोपं उदाहरण, आजच्या काळामध्ये हे डिजिटल फ्रॉड होतात बघा. कोणतरी सांगतं तुम्हाला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागलेली आहे. अरे पहिला प्रश्न हा आला पाहिजे, मी लॉटरीचं तिकीटच काढलं नाही तर मला लॉटरी कुठून लागेल? पण मनुष्य लगेच त्या असत्याला सत्य मानून बसतो. अरे बापरे, मला त्यांनी ईमेल पाठवली म्हणजे असेल बाबा कुठंतरी, आणि बघता बघता त्याचं अकाउंट रिकामं होऊन जातं. घडतात की नाही या घटना? याचं कारण काय आहे की आम्ही सत्याचा शोध करत नाही, आम्ही तर त्या सत्याला आलेल्या अनुभवाला सत्य मानून बसतो. हा विपरीत अनुभव असतो आणि त्यामुळे ते सत्य देखील भ्रामक असतं. मग अशा वेळेला मनुष्याचा विवेक जर जागृत असेल तर तो सगळ्यात पहिले म्हणेल
की अरे असेल लागली, पण मला त्याची गरज नाही, कारण की ते माझे नाहीच आहेत, मी कशाला घेऊ ते. हे ज्याला कळालं ना, तो जीवनामध्ये एखादा प्रसंग जरी आला तरी त्या प्रसंगामध्ये शाश्वतापासून हालत नाही. मी हा प्रसंग मुद्दामून सांगितला कारण हा तर केवळ एक दृश्यातला प्रसंग आहे. जेव्हा तुम्ही परमात्म्याचा शोध घेता सज्जनो, तेव्हा तर विवेकाची अत्यंतिक प्रगल्भता तुमच्यामध्ये पाहिजे. मग हा विवेक कुठून येतो? आपण म्हणाला, "अहो, विवेक म्हणजे बुद्धिमान लोकांचं काम का?" विवेक हा बुद्धीच्या अखत्यारीत येत नाही. पुन्हा सांगतो, विवेक हा बुद्धीच्या अखत्यारीत येत नाही. मी तर डॉक्टरांचं उदाहरण तुम्हाला नेहमीच देतो, की ज्या डॉक्टरांनी शोधून काढलं सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, ते जर डॉक्टर विवेकी असते तर त्यांच्यापैकी जे काही डॉक्टर स्मोकिंग करतायत त्यांनी ते कधी प्यालीच नसती. ठीक आहे, हे उदाहरण बाजूला ठेवा. मला सांगा, तुम्हाला लहानपणी समाजशास्त्र विषय होता का हो? सगळ्यांना होता. 30-40 मार्काचा ऑप्शनल सब्जेक्टचा तो विषय. त्या समाजशास्त्रामध्ये आम्हाला सगळं शिकवलं. संविधान काय आहे, रस्त्यावरचे नियम काय आहेत, रस्ता कसा क्रॉस करावा, रस्त्यावरती थुंकू नये, गाडी कशी चालवावी, नियम कसे पाळावेत, सगळं शिकवलं की नाही? त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना 40 पैकी 40 मार्क देखील त्यामध्ये मिळाले. पण ह्यापैकी समाजशास्त्र जीवनामध्ये अंगीकारणे विद्यार्थी किती, हा प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचं उत्तर निश्चितच नकारात्मक मिळतं. कारण जगी पाहता साचते काय आहे हे मनुष्याला कधीच कळत नाही. त्याला वाटतं समाजशास्त्राचा विषय परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यासाठी आहे, आचरणामध्ये आणण्यासाठी नाही. सज्जनो, हा विवेक आम्ही गमावून बसलोय बघा. आणि त्यामुळं परमार्थामध्ये देखील आम्ही कुठल्या तरी भ्रामक संकल्पने, बघा आजच्या काळामध्ये अनेक बुवा मंडळी येतात, मी म्हणजे ते महाराज. विशेषतः शंकर महाराजांचे अवतार घेणारे किंवा ते अंगात येणारे, असे कोणी कोणाच्या अंगात येत नाहीत. प्लीज, येत असतील तर ते फार महान सत्पुरुष असतात. असे गल्लोगल्ली ते उगीच कोणी अंगात आणून तुम्हाला जर तसा आविर्भाव पण बघा, गंमत अशी आहे की लोक जाऊन त्यांचे पाय धरतात. लोकांना वाटतं अरे बापरे, खरोखरच काहीतरी आहे बरं. कारण आम्ही देखील तिथं विवेकहीन माणसं असतो. करणारा माणूस तर विवेकहीन आहेच, पण आम्ही देखील तसेच. सज्जनो, या सगळ्या गोष्टींमध्ये विवेक जागृत ठेवावा लागतो. आणि विवेक कधी जागृत होतो? माझे गोस्वामीजी म्हणतात, बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, सतसंगत मुद मंगल मूला, सोई फल सीधी सब साधन फूला, बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. जीवनामध्ये एखाद्या संताचा संग येणं, एखादा संत जो आत्मानुभवी आहे, जनी जाणता पाय त्याचे धरावे, असा जनी जाणता. बघा, आणि संत फक्त देहानेच येतो आपल्या जीवनात हे काढून टाका. संत त्याच्या वचनांनी येतो, त्याच्या ग्रंथांनी येतो, त्याच्या आज्ञेने येतो, आणि त्याची इच्छा झाली तर तो देहाने देखील येतो. तो कुठल्याही रूपाने येईल आणि तो तुमच्या हृदयाला अनुभूती देईल की मीच तुझा गुरु आहे. आणि मग अशा गुरुचा संग मनाने करावा. जो मंत्र गुरुने दिलेला आहे तो प्राणापलीकडे जपावा. जो ग्रंथ आपल्या सद्गुरूंनी दिलेला आहे त्या ग्रंथाचं नित्य वाचन, नित्य पठण, नित्य चिंतन करावं. गुरुच्या आज्ञा नीट समजून घ्याव्यात, त्या आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणाव्यात. हा सत्संग आहे. सत्संग म्हणजे केवळ लाखोच्या संख्येमध्ये कुठेतरी गर्दी करून कोणाचं तरी प्रवचन ऐकणं म्हणजे सत्संग नाही. ठीक आहे, ते एक त्याचं शबल रूप आहे, परंतु शुद्ध रूप सत्संगाचं आहे गुरुच्या आज्ञेला आपल्या हृदयाशी घट्ट धरून राहणं. मग त्या सत्संगातून विवेकाची दीप्ती आपल्या हृदयामध्ये प्रगटते. आणि मग ती दीप्ती कशी आहे? ती शीतल दीप्ती आहे. शीतल दीप्ती म्हणजे कशी? जगी पाहता साचते काय आहे. मी तुम्हाला म्हटलं, अति आदरे
हा जो शब्द आहे त्या शब्दामध्ये मला ही शीतलता सापडते समर्थांची. अति आदरे सत्य शोधून पाहे. बघा, प्रभू रामचंद्र आणि जानकीच्या विवाह प्रसंगी, धनुष्य यज्ञ प्रसंगी खूप गर्दी झाली होती आणि त्या गर्दीमध्ये राजा जनकाने सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पात्रतेप्रमाणे स्थान दिलं. यापैकी असं ते म्हणाला नाही की अरे बाकीच्या लोकांनी घरी जावा, कोणी इथं थांबू नका, जे फक्त कंटेस्ट मध्ये आहेत त्या लोकांनीच थांबा. जनकाने सगळ्यांना स्थान दिलं. बघा, हे सगळं रामायण आहे ना, हे सगळं अद्वैत तत्वज्ञान आहे. हे राम आणि जानकीचा विवाह म्हणजे शिवशक्तीचा हा असलेला सम्मिलित होण्याचा प्रसंग, त्याचे साक्षी सगळं ब्रह्मांड आहे. परंतु प्रत्येक जण आपापल्या अधिकारानुसार या घटनेकडे पाहतो. पण याचा अर्थ प्रत्येकाला तिथं बसण्याचा अधिकार आहे. मला सांगण्याचा उद्देश असा आहे की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. हा आदि शंकराचार्यांचा बोध बरोबर आहे. पण जीव हा जरी ब्रह्म असला आणि हे सगळं बाकीचं नश्वर असलं तरी आमच्या ब्रह्मानंद महाराज मोक्ष प्राप्तीच्या रहस्यात शेवटच्या टप्प्यामध्ये काय म्हणतात, घरदार, मुलं बाळ, जमीन जुमला, बायको इत्यादी सर्व अशाश्वत आणि मिथ्या आहेत हे जाणून त्यामध्ये राहावे, त्यामध्ये सोडावे नाही. समर्थांनी पुढे जाऊन मला वाटतं 185 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलंय, मना भासले सर्व काही पहावे. हा सगळा भास आहे पण तो पहावा. जगन मिथ्या आहे पण त्यामध्ये राहावं. घरदार, मुलं बाळ, जमीन जुमला अशाश्वत आहे तरी त्याच्यामध्ये राहावं. हा आहे अति आदर. प्रत्येक गोष्टीचं मूल्य जाणावं आणि त्या मूल्याप्रमाणे त्यांना या राम जानकीच्या विवाहामध्ये स्थान द्यावं. जीवनामध्ये कुठलीही गोष्ट त्याज्य नाही. श्री महाराज म्हणायचे, प्रपंच देखील जर भगवंतानेच मांडला आहे तर तो प्रपंच जरी मिथ्या असला तरी तो भगवंताचा आहे हे जाणून आपण करावा. हा आहे अति आदरे. हा शब्द बघा, पाठ करणं फार सोपं आहे मनाचे श्लोक, पण अति आदरे या शब्दाची आपण नेमकी काय अनुभूती घ्यायची, तर ती ही अनुभूती आहे, जो सत्संग करतो तो विवेकी होतो. जो विवेकी होतो तो या दृश्य जगातल्या कुठल्याच गोष्टीचा त्याग करत नाही. तो स्वधर्माचा कधी त्याग करत नाही, नोकरी धंद्याचा त्याग करत नाही, मुलाबाळांचा त्याग करत नाही, पैसा मिळवण्याची त्याची उर्मी कधी कमी होत नाही. पण हे सगळं करत असताना त्याला कळतं की यांचं स्थान माझ्या जीवनामध्ये कुठं आहे आणि माझ्या जीवनामध्ये सुप्रीम व्हॅल्यू काय आहे. सुप्रीम व्हॅल्यू आहे ते आत्मतत्व, तो राम. जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. अशा पद्धतीने आपण स्वतःला नेहमी या विवेकाने आत्मावलोकन करत 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 या जगामध्ये सत्य काय आहे याचा शोध घ्यावा. सत्य शोधत 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 पुढे पाहता पाहता देव जोडे. कुठलीही गोष्टीला एकच गोष्ट विचारावी की हे माझ्या बरोबर येणार आहे का नाही. बस, अगदी सोपा मी शाश्वत अशाश्वताचा फॉर्म्युला देतो. पैसा येणार आहे का नाही, पण आत्ता गरजेचं आहे का आहे, मग त्याचं स्थान आहे काय. मुलं बाळ आत्ता गरजेची आहे, जबाबदारी आहे, कर्तव्य केलं पाहिजे, त्यांचं एक स्थान. घरदार त्यांचं एक स्थान, लौकिक त्याचं एक स्थान. असं करत करत शेवटच्या टप्प्यावर म्हणावं की ह्यांच्यापैकी माझ्या बरोबर कोण येणार आहे, कोण येणार आहे, कोण येणार आहे. आणि तेव्हा एकच कळतं की तो जो सत्यरूपी राम आहे तोच माझा खरा संगाती आहे, तोच माझ्या बरोबर येणार आहे. पुढे पाहता पाहता देव जोडे. आणि मग आपण त्या सुप्रीम व्हॅल्यूकडे लक्ष ठेवावं. या सगळ्या गोष्टींना त्यांच्या त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे कर्तव्याप्रमाणे आपण करत राहावं. पण आपली दृष्टी मात्र पूर्ण वेळ त्या राम भजनासाठी, त्या ईश्वर प्राप्तीकडे लावावी. असं केलं की सज्जनो एक अनुभूती येते, जीवनामध्ये भ्रम, भ्रांती, अज्ञान हे सर्व मोडे. आपल्याला अगदी क्लॅरिटी राहते, रोड मॅप अगदी स्पष्ट होतो. एखाद्या मनुष्याला वडा आवडतो म्हणून तो कर्जतला गाडी सोडून खाली उतरला आणि गाडी सुटली तर काय उपयोग. म्हणजे त्याला कळतं की सत्य शोधनामध्ये या अशाश्वत गोष्टी ठीक आहे, त्याचा भोग घेणं गरजेचं आहे, पण असं नको व्हायला की या अशाश्वताच्या नादात सत्याची गाडी चुकून जाईल. तसं होता कामा नये. हा जो भ्रम झालेला असतो तो मोडतो, भ्रांत झालेली असती ती मोडते.
अज्ञान असं ते मोडतं जेव्हा तुम्ही सुप्रीम व्हॅल्यूकडे लक्ष ठेवता आणि ती सुप्रीम व्हॅल्यू विवेकाने जागृत होते आणि तो विवेक संत संगामधून प्राप्त होतो. म्हणून आपण आपल्या गुरुच्या वचनांना, त्याच्या आज्ञेला, त्याच्या साधनेला घट्ट धरून राहावं. सज्जनो, त्यानेच तुम्हाला या ब्रह्मांडामध्ये सत्य काय आहे याची अनुभूती येऊ शकेल. आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.